आत्ता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मला उद्या आणि परवासाठी चॉकलेट केक्सची ऑर्डर आली आहे. सो मी ठरवलं आत्ताच गनाश बनवून घेऊया, सो दॅट गनाश रात्रभर सेट होईल आणि मला सुद्धा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता येईल. सो आपण आता पाहणार आहोत चॉकलेट गनाश रेसिपी, तेही विदाऊट बटर, विदाऊट फ्रेश क्रीम, विदाऊट कंडेन्स मिल्क आणि विदाऊट न्यूट्रल जेल. आपण हे चॉकलेट गनाश यावेळी फक्त 2 इन्ग्रेडियंट्स यूज करून बनवणार आहोत, ते म्हणजे डार्क चॉकलेट कंपाऊंड आणि व्हिप क्रीम. ही रेसिपी तुम्हाला युजफुल ठरणार आहे आणि अतिशय झटपट बनणारी गनाश रेसिपी आहे, तेही मिनिमम इन्ग्रेडियंट्समध्ये. इथे मी यूज करते मॉर्डेचं डार्क कंपाऊंड. हे 500 ग्राम कंपाऊंड आहे जे मी चॉप करून घेतलं आहे. आणि क्रीममध्ये मी यूज करते ट्रोपोलाइटचं प्रीमियम व्हिप क्रीम. सो एका पॅनमध्ये आपण 350 ग्रॅम व्हिप क्रीम घेतो आहे आणि क्रीम छान स्लो फ्लेमवर बॉईल करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 बॅचमध्ये चॉकलेटवर पोर करून घ्यायचं आहे. तुम्ही विस्करचाही वापर करू शकता. त्यानंतर मी हे गनाश स्ट्रेनरच्या मदतीने गाळून घेणार आहे, सो दॅट आपल्याला गनाशचं स्मूथ, सिल्की आणि इवन टेक्स्चर मिळेल. लुक ॲट दॅट ग्लेज. फक्त 2 इन्ग्रेडियंट्स यूज करून असा ग्लेज येऊ शकतो, फक्त मेथड परफेक्ट असली पाहिजे. आता इथे एक इम्पॉर्टंट टिप आहे, ती म्हणजे गनाश बनवण्यासोबतच ते स्टोअर करण्याची मेथड खूप महत्त्वाची असते. इथे मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये गनाश स्टोअर करते आणि ओव्हरनाईट याला रूम टेम्परेचरवर सेट व्हायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मी याला फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. या गनाशची शेल्फ लाईफ ॲप्रॉक्स 1 मंथ आहे, पण त्यासाठी ते प्रॉपर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे. ही होती आजची आपली 2 इन्ग्रेडियंट चॉकलेट गनाश रेसिपी. ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. बाय.